घोष करू हरिकथा तिने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही व गोदशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत विठाला महायोग पीठे तटे विमनस्याम वरम पुंडलिकाय दातुम मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्त आनंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगारू प्रथम कलावद्य जीवोधरार्थावतारम कलांकांक तेजोधि कामोधिवक्त्रम फलानिशवाद पनोदारे दक्षम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. काय माझी वाणी मानेल संतांची रंगव चित्ताशी आपुल्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत तुका म्हणे पडिलो पाया करा शाया कृपेची दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंद श्री चरण श्री गुरुंजते नमस्कार आता किंवा ज्यांचे गावी केला वास त्याशी नसावे उदास सदा नाम घोष करू हरिकथा तिने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत नामचिंतनाच्या शिबिकरिता हा अभंग निवडलेला आहे. संत श्रेष्ठ विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण सच्चिदानंद मूर्ती श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा हा नामपर प्रकरणातील आणि साध्य आणि साधनाचा विचार सांगणारा अतिशय सोपा सर्वांच्या परिचयाचा आणि विशेषत्वानं प्रसंगाला अनुसरून या अभंगाची योजना आजच्या सेवेकरता केलेली. अभंगाचा सरळ अर्थ असा आहे. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये सतत भगवंताचं चिंतन केलं आणि सतत भगवंताची कथा केली. त्याचा परिणाम आमच्या चित्ताला खरं समाधान प्राप्त झालं. तेने सदा चित्ता समाधान. त्याचा परिणाम असा, या सर्व सुखाचे अलंकार आम्ही अंगावरती धारण केले. आमच्या अलंकारांना आता भीती राहिली नाही. त्यांनी निर्भय शब्दातून आमच्या जीवनात भीती नाही हे दाखवलेला आनंद निर्भर डुल्लत. आम्हाला एक स्थिती प्राप्त झाली, या स्थितीचं वर्णन केलं त्याला म्हणतात विधी अवस्था. आम्ही कोठे आहो याचा आम्हाला भान. याच देहामध्ये राहून
आम्ही परब्रह्माची अवस्था भोगतो आणि शेवटी तुकोबारा म्हणतात याच नामचिंतनानं आम्हाला पुन्हा आणखी एक अवस्था प्राप्त होते. त्याचं नाव आहे जीवनमुक्त अवस्था. पाप पुण्याच्या पलीकडे आम्ही आता गेलो, इतके शुद्ध झालो. त्याच्याकरता वर्णन केलं, उपमा दिली. आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूप होणे म्हणजे ब्रह्मस्वरूप होणे, शुद्ध असा याचा अर्थ आहे. म्हणजे त्याचाच अर्थ असा की आम्ही पाप पुण्याच्या पलीकडे गेलो, पाप पुण्य आम्हाला लागणार नाही. इथाला 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 अभंगाचा असा हा सरळ अर्थ आहे. सालावात प्रमाणे आपला हा नाम संकीर्तन सोहळा श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाची कथा दरवर्षी या वेळेला या तिथीला संपन्न होत असते. वैकुंठवासी विजय दत्तात्रय खर्चे आणि वैकुंठवासी गंगा भागीरथी सुरेखाबाई विजय खर्चे यांच्या स्मरणार्थ श्राद्धाच्या निमित्तानं या श्रीमद भागवताचं आयोजन भव्य आणि दिव्य नव्हे प्रचंड प्रमाणामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन असते. कार्यक्रमाचे आयोजक आहे आपले गिरीश भाऊ विजय खर्चे, शिरीष भाऊ विजय खर्चे, त्यांना आपण राजू भाऊ म्हणतो. आणि त्यांच्या पत्नी संगीताबाई शिरीष खर्चे आणि त्यांचे चिरंजीव या सर्व परिवारातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन इथाला 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 पंचकृषीतील सर्व लोक या कार्यक्रमाचं आस्वाद घेत असतात. आणि हे प्रास्ताविक कीर्तनाची सेवा भगवंताच्या कृपेनं आणि बाळूभाऊ राणे हे म्हणजे तुम्हाला करावं लागते. यावर्षी त्याने बरोबर योजना केली, उपक्रम आणि उपसंहार साधला. त्याला ते काही सांगायचं काम नाही, खुल्लं सांगत नाही, पत्रिका वाचन करा समजेल तेव्हा. इथाला इथाला मोठमोठे महान आपल्या महाराष्ट्रातील नामवंत कलावंत आणि कीर्तनकार यांची इथे सेवा होणार आहे. आणि ही प्रास्ताविक सेवा भगवंताच्या कृपेनं माझ्या वाट्याला आली आणि सेवेकरता हजर. अभंगाचा भावार्थ सांगू आणि सेवेला पूर्ण विराम. याचं कारण एक, मी तुम्हाला काही पडता नाही. नेहमी तुम्ही माझी कीर्तन ऐकतातच आणि हे उभे राहणारे आहे ना, हे नेहमीच येत आहे काळकरी पंचकृषीतले. आणि तुम्ही श्रोते तेच आहे, आपल्याच भागातले असल्यामुळे विशेष यत्वाला टाइम देण्याची काही गरज. इथाला इथाला श्रीमद भागवत महापुराण जगाच्या पाठीवरती एक नंबरचं पुराण. 17 पुराण बाजूला आणि 18वं श्रीमद भागवत महापुराण एका बाजूला. तुलना केली, तुलना करणारा ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाने एका पार्ट्यात 17 पुराण आणि एका पार्ट्यात श्रीमद भागवत महापुराण ठेवलं. बाकीच्या पुराणांनी या श्रीमद भागवताची 10 पैसे बराबरी केली. इतकं हे श्रीमद भागवत महापुराण. श्राद्धाच्या वेळी या ग्रंथाचं पठन वाचन जर केलं तर आपले पितर तृप्त होता आणि त्यांचा उद्धार होतो आणि ते आपणाला आशीर्वाद देतात. इथाला इथाला गयेला जाऊन पिंड तर्पण केलं पण मोक्ष मिळाला नाही. पण या श्रीमद भागवताच्या श्रवणानं मोक्ष मिळाला. सुरुवातीला वर्णन केलं. धुंदुकारी महान पापी की त्याच्या इतका पापी जगात शोधून सापडला. क्रोधाग्निदग्धा कुटिलास्य कामिणी सप्ताह श्रवणे श्रवणो पुनांती. इतका मोठा वाईट की त्याचं सकाळी झोपेतून उठला म्हणजे झोपेपर्यंत त्याचं आचरण म्हणजे अतिशय खालच्या दर्जाचं. त्यालाच म्हणतात धुंदुकारी. त्याच्या जीवनात चांगलं नाही तो धुंदुकारी. इथाला इथाला
त्यानं गयेला जाऊन पिंड तर्पण केलं तरी त्याला मुक्ती मिळाली नाही. कारण गयेला पिंड तर्पण केलं म्हणजे मोक्ष मिळतो असा शास्त्राचा निर्वाळा आहे आणि भगवंताने विष्णूने मान्यता दिली गया सोडा. परंतु तिथेही पिंड तर्पण करून त्याला मोक्ष मिळाला नाही. परंतु या श्रीमद भागवताच्या श्रवणानं त्याला मुक्ती मिळाली. विमानामध्ये बसून तो निघून गेला. आपल्याला विमानी वाट पाहणं होईल शेवटच्या दिवशी. आधी तर आधी विमान आली. ज्यांनी श्रवण केलं त्यांच्या करता विमानाची योजना आहे. पण आपले कामं भरपूर अजून बाकी आहे म्हणून जायचं. आणि कोणाला जायचं असेल तर माझ्याजवळ तुम्ही नावं देऊन द्या. मी फोन करतो शेवटच्या दिवशी पाठवून. जाणार कोणीच नाही. विमान वापरतो. विमान याचा अर्थ आहे विगतः मानः इति इमान. ज्यानं ध्यान प्राप्त केलं भक्ती केली त्याच्या जीवनातला मान संपूर्ण खलास झाला याच्याकरता इमान. आणि त्याला तर मग गरज नाही. हनुमंताचं नाव हनुमान जाऊ नये. त्यानं आपल्या मानाचं हनन केल्यामुळे त्याला हनुमान म्हणतात. आपल्याला का म्हणत नाही. आपल्याला दोन मुंड्या उघडे असतात. कसा का हनुमान राहील इथाला इथाला बाकीच्या पुराणांचे 5 लक्षण आहे म्हणून ते पुराण आहे. पण श्रीमद भागवताचे 10 लक्षण आहे म्हणून ते महापुराण. सर्गस्य प्रतिसर्गस्य वंशमन्वंतरादिच वंशानुचरितम चैव पुराणम पंचलक्षणम. हे 5 लक्षण इतर 17 पुराणांची आहे. पण श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथाचे 10 लक्षण. अत्र सर्गो विसर्गस्य स्थान पोषण मूर्तय मन्वंतरेशा ईशानुकथा निरोध मुक्तिराश्रय. हे 10 लक्षण समजले म्हणजे भागवत त्याला समजलं. आणि 10 लक्षण ज्याला समजलं नाही मग त्यानं पाडवी केलं तर त्याला समजलं. कारण या 10 लक्षणाच्या अंतर्गतच हे श्रीमद भागवत आहे. आणि 7 प्रश्नाच्या अंतर्गतच हे श्रीमद भागवत आहे. 7 प्रश्न ज्याला समजले त्याला भागवत करा. या दशलक्षणाचं वर्णन केलं. सर्ग विसर्ग स्थान पोषण ऊती मन्वंतरे ईशानुकथन निरोध मुक्ती आश्रय पूर्ण एवं दशलक्षण भागवत. ठालाय ठालाय मनुष्याच्या जीवनामध्ये नामचिंतन आणि कथा फार आवश्यक आहे. आणि ती कथा हरिभक्तपरायण कथेचे प्रवक्ते युगगुरु योगीराज महाराज यांच्या सानिध्यामध्ये संगीतमय श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथाची कथा तुम्हाला उद्यापासून ऐकण्याकरता मिळणार. म्हणून जीवनामध्ये नामचिंतन आणि भगवंताची कथा आवश्यक आहे. हरी आम्हा कथा आवश्यक. आम्हा कथा जगद्गुरु तुकोबारावांच्या जीवनामध्ये कथा आवश्यक. आम्हा कथा आवश्यक येर संपादू लौकिक. आणि या कथेचं आयोजन उद्यापासून तुम्हाला श्रवणाकरता मिळणार. आणि आपला अभंग जगद्गुरु तुकोबारावांचा
जगद्गुरु तुकोबारा या अभंगाद्वारे साध्य आणि साधनाचा विचार सांगतात. साधन आहे नाम आणि साध्य आहे समाधान. नामाशिवाय समाधान नाही. बाकीचे किती साध्य जरी केले तर जीवनात समाधान अजिबात नाही. झाला साधनांनी समाधान मिळेल, परंतु ते परमनंट समाधान कायमचं मिळणार. पण नामानं हे कायमचं समाधान मिळते. म्हणून नाम साधनेला फार महत्व लागतं. आपण जर विचार केला तर युग 4 कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो खैहे द्वापारे परिचर्यायाम कलवतात हरिकीर्तनात. युग 4 आपल्या जगात किती गेले? एक बी गेलं नाही, जाणार बी नाही. आपण जाऊ युग शिल्लक. इथाला इथाला प्रत्येक युगाचं साधन वेगवेगळं आहे. शास्त्रकार वर्णन करतात. कृतयुगाचं साधन कृते ध्यायतो विष्णू, विष्णूची ध्यान धारणा करा. त्रेतायाम यजतो मखही, त्रेतायुगामध्ये यज्ञ करावे. द्वापार युगामध्ये परिचर्या करावी. पण कलियुगामध्ये कलियुगामध्ये करवे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे वर्णन करतात. कलियुगामध्ये करावे कीर्तन, तेने नारायण देल भेटी. बाकीच्या साधनांचं काम कलियुगात नाही. परंतु एक लक्षात ठेवा, बाकीचे साधन कलियुगात चालत नाही. पण कलियुगातलं नाम साधन बाकीच्या 3 युगात चालते. काय वशिला अशी आता एकदम स्टँडर्ड वशील. विठाला विठाला या कृतयुगामध्ये ध्यान धारणा करावे. पण वेद वाचा, पुराण वाचा, तुकोबारांचा गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. या कृतयुगामध्ये नाम चिंतन चालत नाही असं वाक्य कोणत्याच ओळीत सापडलं. बाकीचे साधनं या युगात चालणार नाही असं लिखाण सापडलं. परंतु नामचिंतन साधन हे बाकीच्या युगात चालणार नाही असं कुठे सापडणारच. एखादं काही त्याच्याकरता दृष्टांत. कृतयुगामध्ये नामचिंतनानं भगवंत प्राप्त केला असा कोणी महात्मा आहे काय? यादी केली रातचे 12 वाजते. मी तुम्हाला असं विचारतो, भक्त प्रल्हाद कोणत्या युगात झाला माहित नाही तुम्हाला? मी सांगते. भक्त प्रल्हाद हा कृतयुगात. मग भक्त प्रल्हादाने अश्वमेध यज्ञ केले नाही, राजस्व यज्ञ केला नाही, त्याने योगही केला नाही कोणता. या भक्त प्रल्हादानं फक्त 5 वर्षाचा होता, फक्त एकच यज्ञ केला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नामाशिवाय यानं कोणतं साधन केलं नाही. त्याचा परिणाम आकेतरशी उडी घालो निया स्तंभ कोडी ऐशी
कृपावंत कोण माझ्या विठाई वास. तुम्ही किती जरी आसन लावून बसले तरी खांबात देव येणार. नाक दाबा, तोंड दाबा, मुंडकं पाण्यात दाबा, नाही येणार. परंतु नामचिंतन करा, आल्याशिवाय राहणार नाही. नामासाठी पार पावे तो नामानच प्राप्त होईल. हे भक्त प्रल्हादाने कृतयुगामध्ये सिद्ध करून दाखव. अजून काय पाहिजे? पुढे झाला कोणत्या युगानंतर? त्रेतायुगामध्ये यज्ञ करावे, यजतमखै. परंतु असं कुठेच वचन नाही की नामचिंतन करू नये. उलट नामचिंतन करावं याच्याकरता दाखला पाहिजे असला तर हनुमंतराय कोणत्या युगात झाले? युगात झाले. रामचंद्र प्रभूंच्या बरोबरीला ते काम करण्याकरता होते. राम नामाचा उच्चार केला तर फटफटीले किक मारले तर रावणाच्या काय नामाची पाव. म्हणजे त्रेतायुगामध्ये नामचिंतन किती प्रभावी आहे हे हनुमंतरायांनी सिद्ध करून दाखवलं. नाम जपत परमयज्ञ बाधो न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्म नाम परब्रह्म विदाते. इतकं नामचिंतनाला महत्व आहे. पुढे त्याला द्वापार युग लागलं. द्वापार युगामध्ये परिचर्या, पण गोपींनी नामचिंतनाशिवाय, गोपाळांनी नामचिंतनाशिवाय काहीच केलं. एवढा मोठा उद्धव लंगडा झाला एका पायात. अभिमान येऊन गेला, पण होपकाळीत बसून वापस आला बिगरती. गोपींच्या समोर म्हणजे गोपींनी नामचिंतनाच्या बळावर परमात्मा आमच्यापासून काही क्षणभर सुद्धा दूर नाही हे सिद्ध करून टाकलं. कलियुगात स्वतंत्र नामा करताच हे युग तयार झाले. आपण प्रमाण ऐकले, कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण भेटले. नामचिंतनानं या कलियुगामध्ये परमात्मा भेटणारच आहे हे नक्की आहे. म्हणून नामाला फार महत्व. उलट इतर साधनांचा कलियुगामध्ये निषेध आहे. योगयाग विधेयने नव्हेचे प्रमाण ज्ञानोबारांनी योगाचे एक नंबरचे मुकुटपणी ज्ञानोबा. जो साधनामध्ये त्या प्रवीण आहे त्या साधनाचा तो निषेध कधीच करू शकत. ज्ञानोबारा योगामध्ये प्रवीण होते. किती प्रवीण होते? ज्यांची कुंडलिनी जागृत झाली, ज्यांनी 14 वेळ मरणाला परत पाठवलं, समाधी 6 महिने लावले, असे चांगदेव महाराज नामदेव महाराजांच्या आपल्या ज्ञानोबारांच्या समोर त्यांनी नाद घातला. म्हणजे ते चांगदेव महाराज एवढे मोठे योगामध्ये मोठे, मग ज्ञानोबारा त्यांच्यापेक्षा मोठे कैमुत्तिक ज्ञान घ्यावं लागते. मग ते योगामध्ये मोठे असताना सुद्धा ज्ञानोबारांनी योगाचा निषेध केला. याचं कारण काय? आता समजा एखाद्याने म्हटलं काय टाळवायचं आहो राजनीतीने आपल्याला
काय विना वाजवता रागीन गिरे. एखाद्याला म्हटलं का होईल काय योग करता रागीन गिरे, पण ज्ञानोबा स्वतः म्हणतात हा योग माणसाला दंभता निर्माण करतो. चांगदेव महाराज वाघावर बसून आहे, त्याच्या लक्षण आहे नम्रतेचं, हे नम्रतेचं लक्षण. शिरोमणी पण त्यांनी या अभंगामध्ये 3 साधनांचा निषेध केला. योग, नंबर 2 याग यज्ञ, विधी म्हणजे कर्म, नियम. नियम हे संसारिका करता असतात आणि यम हा साधका करता. साधकाचं आचरण संसारिकानं करू आणि संसारिकाचं आचरण या साधकानं करू. निषेध केला याचं कारण एक आहे की माझ्यामध्ये संपूर्ण वारकरी समाज येणार आणि त्यांना प्रमाणपत्र मिळालं. ज्ञानदेवी रचिला पाया उभारले देवाया. मोठ्या माणसानं योग्य मार्गाने जा. त्यांना कळालं की या नाम साधनेपेक्षा हे योग साधना हे कमी दर्जाचे आणि त्यांना अनुभव आला मारवाड्याच्या. नामदेव महाराज ज्ञानोबाराय गेले, दोघायला तहान लागली. एका विहिरीत पाणी होतं, ज्ञानोबारायने पोटावर घेतलं, हिरीमध्ये उतरले, पाणी पिऊन आले बाहेर. गाव नामदेवराय तुम्ही पाणी पिता नाही म्हणले आपल्याला काही योग येत नाही. मग म्हणले तुम्हाला उपाशी तर्फे मरावं लागेल. ज्ञानोबाराय म्हणले तशी मरा तुम्ही, काही इलाज नाही. पण पांडुरंगाने तुम्हाला माझ्याबरोबर पाठवलं, पाणी पाजणं माझं काम आहे. पुन्हा विहिरीत गेले आणि पाणी आले. ज्ञानोबारायांनी नामदेव आराधन करतात, ह्या नामदेवराय पाणी. नामदेवराय म्हणले मी घेणार नाही, आमची पाणपोळी लायला. अरे सिद्धी लावी पिशे कोण तळ्या पुशे, नेले राजहंशे पारी काय, रिद्धी सिद्धी तुझी हानी तळ्या लाथा आणि येर त्या प्राकृता कोण माने. या बाकीच्या टपऱ्यांकडे कोण पाहिजे, फेकून दे पाणी तुझं. ज्ञानोबारांना ते पाणी टाकून द्यावं लागलं. म्हणजे आता तुम्ही कसं करता, म्हणजे आता मी काय करतो हे तुम्ही पहा. नामदेव महाराजांनी देवाचा धावा येई वो धावून या विलंब का माया लावी येला कृपा. हो ते विहीर बुडात पाणी होतं थोडस, पण नामचिंतनाच्या बळावर परमात्म्याने हात ऐकले, ते पाणी वरून वाहायला लागलं, पाठचा पाठ व्हायला लागला. गाव ज्ञानोबारा तुमच्या योगानं तुमच्या एकट्याची तहान गेली, पण आमच्या नामानं कायमची पाणी टंचाई. मग तुमचा योग मोठा की नाम मोठं म्हणून चाल पंढरपूरले वापस आले, आळंदीला आले आणि नाम साधनेचं महत्व असताना या 5व्या अभंगात बाकीच्या साधनांचा निषेध करून टाकला. अनुभव अंतिम होतो. तुकोबारा तर याचे पुढे जाऊन बोलतात, आम्ही अवतार घेतला तर या बाकीच्या साधनांनी राजीनामा दिला. अगोदर बिफोर अरे अवघ्या वाटा झाल्या Oh
बाकीचे साधन निघून अवघ्या वाटा झाल्या घेणं केल्या नाही. त्यांनी ऑटोमॅटिक अगोदर पाय काढले. त्यांना कळालं की हे नाम साधन समष्टी आहे आणि बाकीचे साधन व्यष्टी आहे. बाकीचे साधन एका करतात पण नाम साधन एकाच वेळेस अनेकांचा उद्धार करतात. विठाला विठाला विठाला. योग साधन एकाचा उद्धार करणार तर नाहीच पण म्हणायला काय लागते आपल्याला उद्धार होत नाही. निळोबाऱ्याचा स्पष्ट सांगतात नाना साधनाच्या केल्या खटपट परी त्या नवपवती हो याच्या दार जाणो जाता जाणीव घाली आड फारता पण योगाभ्यासे सिद्धी रोधित जाते. योगाभ्यास उलट या रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या तर मनुष्याला त्या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करतो. बरं कदाचित योगानं देव भेटला बी तर ज्याला योग केला त्याला देव भेटेल. बरं तप केलं एका माणसाने का पायावर मग देव त्याला भेटेल की बाकीच्याला भेटेल. पंढरपूरच्या वारीला मी गेलो पायदल मग पंढरपूरच्या वारीचं फळ मला भेटेल की बाकीच्यांना भेटेल. एकांगी आहे ना याला व्यक्ती म्हणतात. पण नाम साधन हे समष्टी एकानं चिंतन करावं बाकीच्यांनी सहकार्य करावं. ऐवीपणा केला गुणगुण केलं तरी चालेल. कारण या मंडपात आहे ना अहो बसलेला आणि नुसतं टुकटुक जरी पाहिलं तरीही गाता ऐकता समानाची घडे नित्यानित्य जोडे त्याची गायन करा वाचन करा नुसतं श्रवण करा याच्यात काय पडेल असं का म्हणत नाही. श्रवणाचे मीसे बसावे श्रवणाचे लाज प्रमाण तरी वाटलं एकांगी हे पण गीता भागवत करी ते श्रवण नुसती गीता श्रवण करा असं नाही. भागवताचं महत्व ते दोन्हीकडे लावलं तरी चालते. श्रवणाचा विषय नुसतं टुकटुक पाहिलं चिंतन नाही करू लागलं आपल्याला तरी त्या सर्वांना सारखं फळ एवढं नामचिंतनाचं अलौकिक महात्म्य शास्त्रकारांनी वर्णन याच्या पुढे आणखी चालतं. नामचिंतन करणारा मग तो कोणीही असो. भगवंताने स्वतः गीतेच्या 9व्या अध्यायात वर्णन केलं. मामी पार्थ व्यपाश्रित्य येपेश्यो पापयोनः स्त्रियो वैश्या तथा शूद्रा देपयांती परांगती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्र चांडाळाई आदिकार बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही. नर अथवा नारी हो का दुराचार काही काही तर इतके दुराचारी होऊन गेले तितके दुराचार तर आपल्याकडून होणार नाही. वाल्या पोळ्या इतकं जर पाप करण्याचं आपण ठरवलं तर आपल्याकडून जमणार कारण त्यांना पापाची पीएचडी केलेली होती. आपल्याला बाकीचं होत असतं तर पीएचडी कुठे मग या नामानं तो दुरुस्त झाला मग इतके आपण पापी. वेश्या गणिकातील वैकुंठ लोकाशी जनक राजाच्या नगरामध्ये वेश्या होती पिंगला नावाची. हिचाही अधिकार नामचिंतनानं केवढा मोठा झाला.
जाऊ द्या, मागचं जनक राजा राज्यातलं पुन्हा पाहिलं, आपल्या कलियुगातलं सांगा. पंढरपूरला जर तुम्ही गेले तर परमात्म्याचं दर्शन घेण्याच्या अगोदर एका गाणं पातळीचं महान भगवत भक्त, ती गृह आश्रमातली वेश्या होती, परंतु भगवत भक्तीनं भगवंताने तिला आपल्या मंदिरात जात वेश्या होती. मग नामचिंतना करता आपण कशाला हॅली करता? आजच सुरुवात करून द्या. 8 दिवसामध्ये देव आपल्या समोर आलाच पाहिजे, म्हणून पहिल्या दिवशी याची योजना विठाला सारावा चिंतने एकांत वाजवी गंगा देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. म्हणून ते भगवंताचं चिंतन आम्ही सतत केलं, त्याच्या सोबतीला भगवंताची कथा नेहमी केली. मट्टित्ता मदगत प्राण बोधयंत परस्परम कथयंत माम नित्यम दुष्यंती च रमंती च. भगवंताची कथाही केली, त्याचा परिणाम काय झाला ते तुकोबारा सांगतात अभंगाच्या पहिल्याच्या. सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरी सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरी सदा नाम घोष चिंतनाचं अलौकिक सामर्थ्य फलश्रुती वर्णन केले. ते नामचिंतन कसं व्हावं आणि त्याचं फल काय? सदा नाम घोष. ते नामचिंतन सतत व्हायला पाहिजे, नेहमी व्हायला पाहिजे. त्याला आपण म्हणतो निरंतर, त्याला म्हणतात सतत, त्याला म्हणतात सप्ताहाच्या भाषेत या अखंड. आपल्या चित्र काय असते? निरंतर नामचिंतन नसते, अखंड, की त्याला खंड नाही. तुम्हाला जेवणाच्या व्यक्ती अरे हरी बोला खाता, हरी बोला खाता, खंडच नाही म्हणून अखंड. बाकीचं आपलं मग एखंड आहे. कीर्तयन्तु मां यतन्तस्य दृढव्रतः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. एका जनार्दनी नित्य हरिते कीर्तन एका जनार्दनी नित्य हरिते सदा हरिते कीर्तन सदा हरिते कीर्तन सदा हरिते कीर्तन सदा हरिते चिंतन. आशनी शयनी सदा हरीचे. पांडुरंग
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्ने म्हणजे तीनही कालावधीत झोपले तरी चिंतन, जागृतीत तरी चिंतन, असं स्वप्न पडलं तरी त्याचं चिंतन. म्हणून आम्हाला सतत माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा आम्ही जरी मनानं ठरवलं की आता एक घंटावर चिंतन करायचं नाही, आमची वारी ऐकते का? ऐकण्याकरता तयार, ती सतत चिंतन करते. अहो आम्ही जरी थकून गेलो तर राम हमारा जप करे आणि हम बैठे आराम. आमचं चिंतन कदाचित बंद पडलं तर देव आमचं चिंतन स्वतः करतो आणि आमच्या पदरात काय नामाची शक्ती असते. म्हणून तर सदा नाम गोष्ट. तुकोबारा भंडारा डोंगरा कशा करतात? पत्नी त्रास होता म्हणून माणसं पत्नी दर्शी बोलली चाललो यंदा पंढरपूर पंढरपूरचा पेर सोयाबीन पिरकी मका पेर आता उद्वेगाने गेलते का? नाही. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस त्यांची पत्नी जर त्रास देणारी असते तर तुकोबारांच्या अगोदर तिला देव दिसलाच नसता, काटा काढले त्यांनी. म्हणजे परमात्माच आमचं चिंतन सुद्धा करून विठाला करता चिंतना करता अनेक सदा नाम घोष करू हरी कथा. पुढचे शब्द तेने सदा चित्ता समाधान. सतत चिंतन केलं तर तुम्हाला सतत समाधान प्राप्त होईल. पण काही लोकांचा आक्षेप आहे आम्ही तर चिंतन करून करून आमचा आता आम्ही थकून गेलो. इतकं चिंतन, फार चिंतन केलं. शास्त्रकार वर्णन करतात 13 कोटी जप केला तर देव पुढे उभा राहतो. मग आमचा 26 कोटी जप झाला आणि देव पण समोर उभा नाही. याचं कारण सांगा. या अभंगावर तुम्ही कीर्तन करता, आम्हाला सांगा याचं कारण काय? आम्ही चिंतन करतो पण आम्हाला समाधान मिळत नाही, तर याचं कारण एक आहे. आपण चिंतन करतो पण आपली चिंतनाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. कशी? आपण चिंतनही करतो आणि अपराधही करतो. 10 अपराध शास्त्रकारांनी सांगितले. नाम चिंतन करणाऱ्यानं ते अपराध करता कामा. सन्निंदा, असतीनाम वैभव कथा, श्री शेषयोर भेददेही, अश्रद्धा श्रुतिशास्त्र देशिक विरहा, नाम्यर्थवाद भ्रमः, नामास्थिते निषिद्ध वृत्ती, वेतत्यागो हि धर्मांतरे, काम्यम नामनी जपे शिवच हरिनामदश अपराध. हे 10 अपराध श्लोकात वर्णन केले. 10च्या 10 अपराधाचं वर्णन करणार नाही, 10 वाजून जातात. 2-3 सांगतो, नमुना दाखव. सर्वेचे सर्वे दृष्टांत दिले काय आणि एक दृष्टांत दिला काय? सिद्धांत एकच आहे. एकादशीच्या दिवशी 100 ग्राम म्हणजे खाल्ले का आणि 1 भजा खाल्ला काय? गेले की नाही? खातान तसं करत संधींना नामचिंतन करणारा साधूची टिंगल कधीच करतो. आणि ज्यांनी ज्यांनी टिंगल केली त्यांना कोठे पाठवून दिलं? महाभारतात जा. दुर्योधन कोठे गेला हे सांगण्याची गरज. हरिजनाची कोणा न घडे निंदा, 6 गोविंदा नाही. म्हणजे साधूची टिंगल करू नको. चहा बाजा पाणी नको द्या पण टिंगल करू नका. पण माणसं देत काय नाही, आला रे तिथे चालला मांडवाकडे असं करू नका. आणि आपल्या भागाकडच्या लोकांना ते सांगण्याची गरज. म्हणून चिंतन करणाऱ्यानं साधूची टिंगल करू नये. सन्निंदा पहिला आपण असं ती नाम वैभव कथा. जो दुष्ट मनुष्य आहे, पाप करणारा आहे, सदा पाप करणारा आहे, याला नामचिंतनाचा विशेष महिमा सांगते. त्यानं जर आज 1 कापला पाप केलं तर उद्या 2 कापत जाईल आणि चिंतन करत जाईल. आणखी 3 कापत जाईल, आणखी चिंतन करत जाईल. म्हणजे तिकडे पापालाही अनुमोदन, इकडे चिंतन घे. याचं विशेष फल मिळणार नाही असं नाही, पण विशेष मिळणार. श्री शेषयोर भेददेही. शेष म्हणजे शंकर, विष्णू, श्री म्हणजे विष्णू,
या दोघांमध्ये भेद पाहता कामा. आणि जर चिंतन केलं दोघांमध्ये जर भेद पाहिला तर काही उपयोग. हरिहरा भेद 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 आईन का करुवाद आईन का करुवाद आईन का करुवाद एक माझे हृदय एक माझे हृदय आईन का करुवाद आईन का करुवाद आईन का करुवाद एक माझे हृदय एक माझे हृदय हरिहरा भेद. आपल्या वारकरी संप्रदायात शंकराची उपासना करतात सोमवार आणि एकादशी कृष्णाची दोन्हीची करतात. पण हे संन्यासी माणसं आडव्या गंध्याचे एकादशी करत नाही. असं म्हणतात पण जगन्नाथपुरीला उलटी टांगेल. काय करत होतं उलटी टांग्याची शिडी टांगते. बक्षीस गेलं असतं तर उलटी म्हणजे त्यांना चालत नाही असा त्याचा. मग यांनी किती चिंतन केलं काही फायदा. शिवकांची उत्तरकांची शिवपूर आणि विष्णुपूर दोन गावा इथे नदी आळी. शिवपुरातले शिवाचे भक्त आणि विष्णुपुरातले विष्णूचे भक्त. पण योग असा या विष्णुपुरातली मुलगी या शिवपुरात देण्यात आली. लग्न काय लग्नाचा पदार्थ कुठे भरतो. पंढरपूरला जरी गेले का मुलगा काय करतो आपली लायब्ररी काय हे करतो. मग तिकडच्या मुलीचा विवाह झाला आणि ती इकडे आली नांदायला लागली. 4-5 महिने झाले. सकाळी उठली तिनं शेणाचं ते गडबड केलं सारायला लागलं. मग तिचा सासर होता विष्णू भक्त. म्हणे सुनबाई आता तुम्ही आमच्या घरच्या मालकीन झाल्या. आता या घराचे नियम पाळले पाहिजे. म्हणे काय मामा सांगा. म्हणले आता हे आळवं सारणं बंद. आळवं इकडे चालणार नाही. आपण विष्णूचे भक्त आहे. म्हणे कसं असं उभं साहेब. बरं बरं आता तुमच्याकडे राहायचं आहे म्हणे. मी उभं चालायला लागले. मग तिने आता सासरीवाचं मामाचं पाहिलं एक दिवस. तिला काही जमत नव्हतं प्रॅक्टिस केली. एके दिवशी मामा उठले सासरे आणि मंजन हातावर घेतलं डाबर. सुनबाई आली म्हणले मामा साहेब आपण विष्णूची भक्त आहे असे घातले. यांनी अशांनी किती जरी प्रयत्न केले तर विशेषत्वानं समाधान हे पदरात पडणार नाही. फक्त समन्वय वारकरी संप्रदायाला जमला. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद भ्रम जगद्गुरु तुकोबारांचा फक्त हे आम्हाला इतर इतरांना. विष्णुमय जग
वैष्णवांचा धर्म अंडरलाईन भेदाभेद भ्रम अमंगळ. वारकऱ्यामध्ये भेद पाहत नाही कोणत्या. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंड. पुढचा नंबर आहे चौथा. अश्रद्धा कृतीशास्त्र देशी कबीरा. नामाबद्दल अश्रद्धा व्यक्त करायची गरज नाही. श्रद्धेनं जरी घेतलं तरी तेच फळ, पण अश्रद्धेनं जरी घेतलं तरी फळ मिळतेच, पण थोडा फरक. श्रद्धेचा आणि अश्रद्धेचा थोडा फरक राहणारच. जुन्या काळातली गोष्ट, द्वापार युगातली. गोपींचं काम होतं दही दूध विकणं. डोक्यावर घेतलं की चालल्या मथुरेला, दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या, डालडा, लोणी. 12 वाजेपर्यंत आपला व्यवसाय करायचा, पैसे घ्यायच्या आणि घरी यायचे. रोज चालला गोकुळ ते मथुरा, मध्ये नदी आहे यमुना. श्रावण मास आला आणि श्रावण महिन्यामध्ये सुद्धा गोपींनी आपला धंदा करता मथुरेत गेल्या. दहीदूध विकलं, पण योग असा की श्रावण मासामध्ये त्या दिवशी योगायोग असा योग आला की बरोबर गोपिका दहीदूध विकून घरी येणार त्याच वेळेला मुसळधार पाऊस सुरू झाला. 5 मिनिटात यमुना नदी भरून व्हायला. सर्व गोपिका आल्या गोकुळात जाण्याकरता. पाहतो तर नदी वाहून वाहते आहे. बरं घरी जाणं आवश्यक आहे, नदीला तर पूर आहे. बरं पोहता येत नाही, पुलाची व्यवस्था नाही, बरं नाव बी नाही. बरं घरी जाणं आवश्यक आहे, काय करावं. तर आता महिला हुशार असता माणसांपेक्षा, म्हणून 40% आरक्षण. आपल्या देशातल्या अर्ध्या राज्याच्या मुख्यमंत्री बनवायच्या आहेत महिला. निर्णय त्या विद्वान होत्या, म्हणले असं करू, नदीचं पाणी काही उतरत नाही, आजच्या दिवस गोकुळामध्ये आपल्या मथुरेमध्ये काही नातेवाईक आहे यांच्या घरी जाऊ. पाणी उतरलं की आपल्या घरी जाऊ सकाळी 2 दिवसांना. श्रावण मासामध्ये 12 वर्षापासून त्याच मथुरेमध्ये शिवाच्या मंदिरामध्ये रामायण चाललं. चातुर्मासात 12 वर्षापासून पुराणिक बुवा रामायण सांगायचे. तिला असं वाटलं इथे ओलं होण्यापेक्षा आपण कटेत जाऊन बसू. कपडे ओले होते. मंदिरात न जाता बाहेर पायरीवर बसले आणि रामायण ऐकण्याकरता सुरुवात केली. पण पुराणिक बुवाने रामायण असं रंगवलं बा. त्या दिवशी योगायोगाचा नामाचा महिमा त्या पुराणिक बुवांनी रंगवून टाकला. नामाचं काय महत्व असावं. मी तो अल्पमतेहीन काय वर्ण तुमचे मन अंडरलाईन करा. उदके चालले पाषाण हे महिमान नाम चिंतनानं पाण्यावर दगड तरले. एवढा महिमान नामाचा. मग तिच्या लक्षात ठसा आला, म्हणजे दगडापेक्षा तर हा देह हलका म्हणते. मुलात दगड तरले देह त्याच्यापेक्षा हलका. हा देह काय करू नये. रामायण संपलं, शास्त्रीवर नमस्कार केला देऊन आणि घराकडे निघाली आणि अतिशय श्रद्धेनं चिंतन केलं भगवंताचं, कृष्णाचं. आणि पाण्यात पाय टाकला तर पाय पाण्यात डुबला, भिजो नेली हात झाला. दुसरा पाय, तिसरा पाय पाण्यावर चालत तिकडच्या काठी वाटलं. मुलांना पतीला जेव्हा वाटलं आणि दुसऱ्या दिवशी दहीदूध तुपून डोक्यावर घेऊन पाण्यावरून चालत चिंतन करत मथुरेमध्ये विकण्याकरता हजर. दही घ्या, दूध घ्या. आणि त्या गोपिका मुक्कामी होत्या पहिल्या, त्या पाहायला लागल्या गंगी गेली ना आली कशी. मुद्दा एकच, बाकीच्या धंदा बसला आणि इथला धंदा चालूच होता. रामायण ऐकलं, पण योग असा हा, ज्या शास्त्री बुवांमुळे पुराणिक बुवांमुळे आपल्याला साधना मिळाली त्यांना आपल्या घरी जेवणाकरता एकदा न्यावं. रामायण संपलं, नमस्कार केला. म्हणजे महाराज आमच्या घरी तुम्ही जेवणाकरता यावं अशी आमची इच्छा आहे. म्हणजे बाई साहेब तुम्ही जेवण सांगावं, आमचा तांबे हजरच. आज नाही बरं एकादशी घेतात. म्हणजे परवाच्या दिवशी आता साधन द्वादशी आहे, आमच्या घरी तुम्ही जेवणा करताय. पाणी आहे, आज तुमच्या घरी जेवणाचा काही योग नाही, पुढे कधीतरी नाही. म्हणले महाराज स्वयंपाक तयार आहे, चला. म्हणजे पण पाणी नदीला पुलाची व्यवस्था नाही, नावेची नाही, मला पोहता येत नाही. म्हणजे महाराज तुम्हीच सांगितलं उदकी चालिले पाशा महिमान नामाचे. नामचिंतन करा, पाण्यात पाय टाका आणि चाला. म्हणले बाई पुराणातले वागी पुराणच असतात. गवळण म्हणले
पुराणिक बुवा मी रोज येते आणि रोज जाते, नामचिंतन करा, पाण्यात पाय टाका. शास्त्रीवाला असं वाटलं बरोबर आहे, मी एवढा करते, आपण जर पाण्यात पाय टाकला तर आपलं निर्वस बरं नाही टाकला तर गवळणच्या श्रद्धेला धक्का बसला. शास्त्री बुवानं घाबरत घाबरत चिंतन केलं, पाण्यात पाय टाकला तर शेदी सहित गेले. शेदी धरली, बाहेर काढलं, शास्त्रीबाची पाय तर लटलट तुमच्या घरी काही जेवणाचा जेवणी पुढे पाहू कधीतरी. म्हणजे महाराज काही काळजी करू नका, मी चालते पुढे आणि माझा पदर तुम्ही मागे धरा, काय होते पाहू. घाबरतच पदर धरला आणि दोघांनी चिंतन केलं. म्हणजे देवा आता वाचवा, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. शास्त्री बुवा पुढे, आपल्या गौडांपुढे आणि शास्त्री बुवा मागे इकडच्या काठावर. शास्त्री बुवा तर अवाक झाला, म्हणजे काय पाण्यात जादू आहे का आज. घरी गेले, जेवण झालं, पान सुपारी झाली. म्हणले बाईसाहेब जसं आलं तसं पोहोचून द्यायचं आहे, नदीला पाणी आहे. इकडच्या काठावर आणून सोडलं. पुराणिक बुवांनी गवळणला दंडवत. बाईसाहेब आम्ही फक्त सांगतो, पण तितकी आमची श्रद्धा नाही. पण तुमची श्रद्धा काय आहे, पाण्यावरून तुम्ही चालत गेले. यांनी चिंतन केलं पण यांना चालता आलं नाही, यांनी चिंतन केलं श्रद्धेनं हे चालून गेलं. एवढा फरक. आपणही चिंतन करतो पण तितक्या पुढे हसतो आणि आणखी. पण तुकोबारा म्हणतात, आमच्या चिंतनामुळे तेने सदा चित्तात समाधान. त्याचा परिणाम सर्व सुखाचे अलंकार केले, अंगावर धारण केले. आता कोणत्याही स्टेशनवर गेलो, आमचे अलंकार कोणी चोरून नेणार नाही. आम्ही निर्भय अभंगाचं दुसरं सर्व सुख त्या सुखाचे अलंकार, आनंदाचे अलंकार आमच्या अंगावर प्रगट. वारकऱ्यांचे अलंकार वेगळे आणि व्यवहारिक लोकांचे अलंकार. बाकीच्या व्यवहारिक लोकांच्या अलंकारांना धाक. मनमाच्या स्टेशनवर जातो, पेटी कधी खाली असली तर तोडण्याशिवाय राहत. काहीच नको ठेवा, त्याच्या दगड ठेवा तरी नेतात. परंतु वारकऱ्याची पिशवी मनमाडच्या स्टेशनवरून चोरी गेली, कधी पेपरला आलं. होती गंधाचा खाना, एखादी माळ, फोटो, गीता काय करते वाचते नाही. आमचे अलंकार कोणी चोरून देणार नाही. गायी नाचे उडे, आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवाज. अनेक प्रकारानं वर्णन केलं. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, एक अवस्था प्राप्त झाली. असोयसा कोठे आठवची नाही, देहेच विदेही भोगुदशा. नाथ महाराज म्हणतात, नामचिंतन करणाऱ्या माणसाला भान नसतं. तो कोठे आहे याचं त्याला भान नाही. आठवण आठवण गेले भाव भाव, आठवण आठवण गेले भाव भाव, आठवण आठवण गेले भाव भाव, आठवण आठवण गेले भाव
जगद्गुरु तुकोबाराच्या स्थितीचं वर्णन करता विधी आम्ही कोठे आहो याचं भान असं ऐसा कोठे आठव नाठव गेले भावा भाव आणि झाला स्वयंदेव पांडव नाथ बाबांच्या पोया गोळा हे असो काशी की कैकटी घरी की वैकुंठी अव नरकी की कपाटी हे स्मरे काय काशीला आहे त्या वैकुंठाचा एक शब्द वापरला नरकी की वैकुंठ नरकात संतांना जाण्याचं काम नाही पण नाथबाबांनी टाकून द्या त्याला अधिकार होता स्वयंपाक आल्या थोडस तेल शिवाय टाकण्याचा अधिकार टाकून द्या ती नरकात जात नाही पण आम्ही तिथे जरी गेलो तर त्या नरकाचे भान आम्हाला नाही असा त्याचा म्हणून असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही याच देहामध्ये आम्ही विधी अवस्थेचा आनंद उपभोगू जनक राजाचा दृष्टांत आहे फक्त ऐसे जाना जे देही उल्हास गेले आशा पाश निवारणे पाचवा स्कंद पहा तुम्ही आता जळ भरत राजाचं वर्णन येणार महात्मा विधी अवस्थेत गेलेला होता आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या नामचिंतनानं उच्च अवस्था प्राप्त झाली त्याला म्हणतात जीवनमुक्त अवस्था पाप पुण्याच्या पलीकडे आम्ही शुद्ध झालो अभंगाचं तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही
जीवनमुक्त अवस्था कशामुळे? नामचिंतना. कारण पहिलं चरणात सदानाम घोष उपक्रम. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप उपसंहार. एक सांगतो, योगानं जीवनमुक्त अवस्था प्राप्त होत नाही असं प्रमाण गाठ्यात दाखवत नाही. जपानं तपानं जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते असं प्रमाण दाखवा. यज्ञानं जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते असलं प्रमाण सांगा. नाही, होतच नाही. त्याचा त्याचा मेळ जमतच नाही. शक्तीचा का? पण नामानं जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते असं प्रमाण गाठ्यात आहे की नाही? आहेच ना. अरे नामानच जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते, इतर साधनानं प्राप्त होतच नाही. ते विठाला नारायण नामे हो जीवन. जीवनमुक्त अवस्था प्राप्त होत. पाप पुण्याच्या पलीकडे नामानं जात आहे. बाकीच्या साधनांबद्दल अनेक ठिकाणी वर्णन केलं. आता पुन्हा मागे रिटर्न जाण्याची गरज नाही. 10:17 झाली. तुका म्हणे नामापाशी चारी मुखी. ऐशे बहुत ग्रंथी बोले. नुसते एक तुकोबारांच्या गाठ्यात काय असेल, जितके ग्रंथ असतील या सर्व ग्रंथांनी निर्वाळा दिला की नामामुळे ही अवस्था दोन्ही जीवनमुक्त आणि विधी अवस्था प्राप्त होते. ज्ञानेश्वर तुका
Amen.
जय हरी. म्हणतात उगम छोटा असतो, पण आज मोठाच उगम झाला आपला कार्यक्रमाचा. काय गोड कीर्तन झालं. हरिभक्तपरायण कोळंबे महाराज आणि साथीला आपली शेगावची मंडळी, ज्ञानेश्वर माऊली आपले कीर्तनकार आहेत, हे पवार महाराज लेक्चरर आहेत, आपले महाराज कीर्तनकार आहे, गायक आहेत. किती आनंद. हा ऐका, उद्याचे कार्यक्रम सकाळी 9 ते 1 आपली कथेला सुरुवात होईल. दुपारी 4 ते 5 प्रवचन होईल. नंतर 5 ते 6 हरिपाठ. रात्री 8 ला कीर्तन हरिभक्तपरायण समाधान महाराज भोजेकर त्यांचं दणदणीत कीर्तन होईल. आपली नाशिकची टाळकरी मंडळी येणार आहे, तरी खूप आनंद मिळणार आहे. तरी आपण सर्वांनी आनंद घ्यावा. ज्ञानदेव तुकाराम